काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुल लोंढेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। महायुतीमध्ये 2-2-1 वर्षाच्या सीएम पदाचा फॉर्म्युला आता समोर येतोय, सूत्रांची माहिती आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, त्यांनी 6-6 महिन्यांनी ठेवावं, आम्हाला काही त्याशी देणं घेणं नाही आहे। तर त्या तीन पक्षांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कोण मुख्यमंत्री असावं, कोण नाही, त्यांना मॅन्डेट मिळालेला आहे। आमची फक्त एवढीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं तेलंगणाचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 6 पैकी 5 गॅरंट्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं, तसं यांनी करावा। तसं अजूनच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये प्रति क्विंटल देणार होते ते दिलं पाहिजे। रोजगार सगळा जो आहे तो पुन्हा भरती सुरू केली पाहिजे। नंतर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणार होते, त्यांना मोफत वीज देणार होते। हे जे सगळ्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहे निवडणुकीमध्ये, हे सगळे वचने त्यांनी पूर्ण करावे, याच्यावर आमच्या कटाक्षाने लक्ष राहील। त्यांनी जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत, घोषणा बऱ्याच गोष्टींच्या झालेल्या आहेत, त्याची पूर्णता होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहेच। मात्र आता सध्या जो मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा। मुख्यमंत्री कोण होणार? आता भाजपने सुरुवातीला सांगितलेलं होतं किंवा वेगवेगळ्या गोटामधून जी माहिती येत होती त्यानुसार ज्यांचे सर्वाधिक आमदार निवडून येतील तर त्यांचा मुख्यमंत्री होईल। भाजपने सर्वाधिक आमदार या ठिकाणी निवडून आणलेले आहेत, तर शिंदेच्या चेहऱ्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली गेलेली आहे। तर तुमचा अंदाज काय सांगतो? नाही, आम्ही अंदाज लावण्याचं काहीच कारण नाही ना। ते तीन पक्षांचं त्यांचं ते अंडरस्टँडिंग आहे, त्यांनी कोणाला मुख्यमंत्री करावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। काँग्रेसनी काही आपलं ओपिनियन देणं हे काही म्हणजे राजकीय दृष्ट्या योग्य पण ठरणार नाही। आमच्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्या आहे की त्यांनी ज्या गॅरंटी दिल्या, आता मोदीची गॅरंटी आहे ना, मोदीची गॅरंटी आहे म्हटल्यावर त्या गोष्टी आता पूर्ण झाल्याच पाहिजे, नाही तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही। तुम्ही इथे येऊन आमच्या संदर्भात खोटं बोलले। आम्ही तेलंगणा कर्नाटकामध्ये दिलेल्या गॅरंट्या सगळ्या पूर्ण केल्या, 19,000 कोटीची कर्जमाफी केली, महिलांना फ्री बस मिळते आहे, तिथे जे काही महालक्ष्मी योजनेचे पैसे आहेत ते मिळतात आहे। आता यांनी हे 2,100 रुपये दिले पाहिजे, 6,000 रुपये क्विंटल सोयाबीनला दिलं पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी करणार होते। आम्ही 3 लाखापर्यंत म्हटलं होतं, संपूर्ण लाख कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार आहे, वीज माफी पूर्ण देणार आहे, फ्री फुकट वीज देणार आहे। या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी त्या आता पूर्ण केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्याच करत राहणार आम्ही, आणि जनतेसाठी, लोकशाहीसाठी, संविधानासाठी जे मुद्दे उचलायचे आहेत ते मुद्दे आम्ही उचलत राहू विरोधी पक्ष म्हणून। ठीक आहे, धन्यवाद अतुल लोंढेजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते। मुख्यमंत्री पदासाठी 2 फॉर्म्युले ठरल्याची सूत्रांची माहिती आहे आणि आज तिन्ही नेते हे दिल्लीला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यांवर महायुतीमध्ये बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यांवर महायुतीमध्ये चर्चा झालेली आहे। 2 फॉर्म्युले नेमके कोणते आहेत? तर मुख्यमंत्री पदासाठी पहिला फॉर्म्युला 2.5 वर्षांचा, 2.5 वर्ष भाजप, 2.5 वर्ष शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री पदासाठी दुसरा फॉर्म्युला 2-2-1 चा असावा, यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार गटाला 1 वर्ष, भाजपला 2 वर्ष, शिंदे गटाला 2 वर्ष सीएम पद द्या, दाता गट आग्रही असल्याची माहिती आहे। 2-2-1 फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये एकमत होण्याची जास्त शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। 2-2-1 फॉर्म्युल्यावर भाजपकडे पहिली 2 वर्ष सीएम पद जाण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे दिल्लीमधल्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, दिल्लीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री पदासाठी 2 फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री पदासाठी पहिला फॉर्म्युला 2.5 वर्षांचा असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊया कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडे। कृष्णा, नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे, मात्र त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं असं म्हणणं आहे की 2-2-1 वर्षाचा फॉर्म्युला अशी काही चर्चा झालेली नाही, आम्हाला राज्याला एक स्थिर सरकार द्यायचं। वृषाली, आपण पाहतोय त्या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचं असं म्हणणं आहे की स्थिर सरकार राज्याला द्यायचं आहे, त्यामुळे जर तरच्या कुठल्याही गोष्टींवरती ते विधान करत नाहीयेत। मात्र 5 वर्ष नक्की मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं आहे या संदर्भात सुद्धा कुठलीही चर्चा झाली नसल्याचं ते स्पष्टपणे सांगतायत। मात्र या 3 नेत्यांच्या सध्या बैठका राज्यामध्ये सुरू आहेत आणि 3 नेत्यांमध्ये समतोल साधण्यासाठी आणि त्या पक्षातील जे आमदार निवडून आलेले आहेत किंवा मागच्या वेळेपेक्षा जे काही बहुमत त्यांना मिळालेलं आहे किंवा जास्त जागा मिळालेल्या आहेत त्या सगळ्या आमदारांच्या भावना आणि नेत्यांच्या भावना लक्षात घेता या 3 नेत्यांच्या मध्ये ही चर्चा जी आहे ती झालेली असल्याचं कळतं आहे। तीनही पक्षातील जे निवडून आलेले आमदार आहेत त्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या मागच्या 2 दिवसापासून, तर प्रत्येक पक्षातील आमदाराला आणि नेत्याला असं वाटतं की आपल्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनीच मुख्यमंत्री बनावा, मग ते भाजप असो किंवा शिवसेना असो आणि अजित पवार यांच्या पक्षातील आमदार असो, त्या
सगळ्या आमदारांकडून हीच भावना व्यक्त केली जाते की माझा नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि यावेळेला त्यांना संधी मिळालेली पाहिजेत, अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आणि म्हणूनच या दोन फॉर्म्युलावरती प्रामुख्याने चर्चा होती.